नमस्कार लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी अपडेट आज समोर आलेली आहे. तब्बल 1.25 लाख लाडक्या बहिणींना आज अपात्र करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कोणत्या लाडक्या बहिणी आहेत आणि शेवटी या 1.25 लाख लाडक्या बहिणींचा नेमका गुन्हा काय होता? कशा पद्धतीने या 1.25 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सरकारचा निर्णय आहे? म्हणजेच काय तर कोणामार्फत? तर अंगणवाडी सेविकामार्फत. बातमीचा तपशील पूर्ण काय आहे? तुम्ही त्यामध्ये बसता का? जून जुलैचे तुमचे पैसे आले का? ऑगस्टचे आले का? या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आजच्या व्हिडिओ मार्फत आपण करणार आहोत. यासोबतच नेमकं हे 1.25 लाख महिलांची नेमकी चुकी तरी आहे काय? आणि यांना डायरेक्ट वगळणं म्हणजे काय? अपात्र करणं हे कशामुळे चालू केलं? या सगळ्या गोष्टी आज आपल्याला व्हिडिओला पाहिजे आहेत. मात्र तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जेवढी कारणं आणि ज्या गोष्टीमुळं समोर आलेला हा हा ही बातमी आहे, ती जशाच तशी बातमी तुमच्यासाठी न्यूज पोर्टलवरून आणली आहे. बघा, शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे आणि यानंतर मात्र एक गोष्ट नक्की करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलचे ताजे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बघा लाडक्या बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करा. बातमी अशी आलेली आहे की लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना धक्कादायक आकडा तब्बल 1,25,000 महिलांना वगळलं. आता चक्क वगळलं म्हणून जे आहे आज महाराष्ट्र टाइम्समध्ये ही बातमी आलेली आहे आणि 1.25 लाख लाडक्या बहिणीला वगळण्याचं कारण हे आलेलं आहे. सगळं सविस्तर जे आहे बातमी आपल्याला तपशीलवारी विगतवारी बघायची आहे. मात्र नेमका प्रकार काय आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींनी यामध्ये चिंता करण्याची गरज आहे? त्यांना काही चान्स आहे का? होप्स आहेत का? हे सुद्धा लक्षात येईल. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठा गैरप्रकार उघड झाला आहे. पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळायला हवा, मात्र हजारो अपात्र महिलांना देखील फायदा घेतल्याचं अंगणवाडी सेविकांच्या सर्व्हेतून समोर आलं. आता अंगणवाडी सेविका सर्व्हे करत आहेत हे आपल्याला माहीत आहे. मात्र अंगणवाडी सेविकांच्या सर्व्हेमधून एक गोष्ट निदर्शनास आली की बाबा अपात्र महिलासुद्धा याचा लाभ घेत आहेत. आणि अपात्र पद्धत कशी असते? बऱ्याच फॅक्टरवर अपात्र लाडक्या बहिणी ठरू शकतात. म्हणजे काय तर त्यांचं जे आहे फॅक्टर वाईज त्यांचे काही आपले नियम बांधून दिलेले आहेत. तर त्या नियमावलीमध्ये जे आहे ते बसत नसतील, म्हणून ते अपात्र आहेत. मात्र लाडक्या बहिणी अशासुद्धा फायदा घेत आहेत, असं अंगणवाडी सेविकांचं म्हणणं जे आहे सरकारपुढे अंगणवाडी सेविका मांडत आहेत. आणि ते कोणत्या कारणामुळे अंगणवाडी सेविकांनी त्यांना अपात्र सांगितलं हेही बघून घ्या. बघा, अपात्र महिलांचा आकडा जे आहे तब्बल एकूण अपात्र महिला 1,25,000 आहेत. या योजनेतून वगळण्याचे आदेश जे आहेत दिले आहेत. 1.25 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून चक्क वगळण्याचे आदेश जे आहेत सरकारने दिले आहेत. 65 वर्षावरील महिला अपात्र, म्हणजेच काय तर 65 वर्षाच्या वरच्या महिला अपात्र आहेत. आता बघा, 1,25,000चा तपशील जे आहे नेमका कशा पद्धतीने दिला आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये तब्बल 1,33,000 अर्जाची तपासणी झाली. त्यातून 40,000 महिला 65 वर्षावरील असल्याचं स्पष्ट झालं. अशा महिलांनी खोटे अर्ज व कागदपत्रे वापरून लाभ घेतल्याचं निष्पन्न झालं. बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही 65 वर्षाच्या वर आहात का? आणि तुम्ही जे आहे खोटे तपशील दाखवून जे आहे तर लाभ घ्यायचा प्रयत्न केला का? हा सर्वात मोठा कळीचा मुद्दा आपल्यासमोर उपस्थित होतो. आणि जर तुमचं 65 वर्ष वय होऊन गेलं तर मात्र तुम्हाला इथे थांबावं लागेल. त्याचबरोबर 21 वर्षाखालील महिलांना देखील या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले. बघा, या महिलेमध्ये 21 वर्षाच्या खालचं जे आहे लाभार्थी असू शकत नाही. मात्र 18, 19, 20 वर्षाच्याही लाभार्थ्यांनी यामध्ये लाभ घेतल्याचंही नमूद होत आहे. एकाच कुटुंबातील 2 लाभार्थी हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा होता. ज्यावेळेस VRS सोल्युशन निघालेलं आहे की बाबा तुम्ही वेगळं रॅशन कार्ड मांडू शकता. बघा, तपासलेल्या 4,09,000 अर्जांपैकी 84,000 महिला अपात्र ठरल्या आहेत, कारण एकाच घरातील 2 किंवा अधिक महिलांनी लाभ घेतल्याचं रेशन कार्ड तपासणी व अंगणवाडी सेविकांच्या सर्व्हेतून स्पष्ट झालं. बघा, आता हे रेशन कार्डमध्ये नवीन सरकारनं नियम का काढला? मी तुम्हाला तेच सांगितलं होतं की बघा, 4,09,000पैकी 84,000 महिला अपात्र, म्हणजे काय, मॅक्झिमम एका घरात 3 हा प्रॉब्लेम सगळ्यात मोठा येत आहे. आणि यासाठी सरकार असा नियम सांगत आहे की तुम्ही वेगळं जे आहे रेशन कार्ड काढू शकता आणि त्याच्यानुसार जे आहे तुम्ही फॉर्म अपडेट करू शकता. मात्र ही सगळी प्रोसेस जी आहे तुम्हाला VRSची पूर्णपणे आपल्याला अंगणवाडी सेविकाताई सांगू शकतात. बघा, आयकर भरून ही लाभ घेतला,
म्हणजेच काय तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टॅक्स भरूनही तुम्ही टॅक्स म्हणजे ITR रिटर्न फाईल भरता आणि तरी लाभ घेता. म्हणजे ह्या तर लाडक्या बहिणींनी कमालच केली बघा. महत्त्वाची बाब म्हणजे आयकर रिटर्न ITR फाईल करणाऱ्या महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. आता अंगणवाडी सेविकांचा सर्व्हे काय सांगतो? नेमका हा सर्व्हे कसा चालू आहे? नेमका कुठपर्यंत याची खोली रुंदी चालू आहे? कोणत्या पद्धतीने होत आहे काम? आणि आपल्यापर्यंत अजून आल्या का नाही? ह्या सगळ्या गोष्टी आज आता आपल्याला पाहिजे आहेत. बघा 6 ते 7 लाख अंगणवाडी सेविकांना या सर्वेक्षणाचं काम करण्यात दिलं आहे. जवळपास 26 लाख लाडक्या बहिणी आहेत आणि 6 ते 7 लाख अंगणवाडी सेविकांना या सर्वेक्षणाचं काम देण्यात आलं आहे. जवळपास महिनाभर चाललेल्या या तपासणीत मोठ्या प्रमाणात अपात्र महिलांची नावे समोर आली असून 84,000 महिलांना तातडीनं वगळण्याचे आदेश दिलेत आहे. म्हणजेच काय तर तातडीने तातडीने 84,000 महिलांना वगळण्याचे आदेश देण्यात आले आहे. बघा महिलांमध्ये संभ्रम. आता महिलांमध्ये नेमका संभ्रम काय निर्माण होत आहे हेही आपण जाणून घेऊया. ज्या महिलांना योजनेचा हप्ता आला नाही त्या कार्यालयात जाऊन तक्रारी करत आहेत. मात्र त्यांना अपात्र ठरविल्याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अशा नाराजी महिलांनी व्यक्त केली आहे. बघा या महिलांपाशी जे आहे दुसरा काहीच ऑप्शन नाही. त्या कार्यालयात जाऊन जे आहे तक्रार करत आहेत. महिला व बाल विकास मंडळात जे की योग्य आहे, लाजमी आहे. कारण 3-3 महिने झालं पैसे नाहीत, मग करायचं काय? आणि यानंतर मात्र मात्र अशांना आणखीनही लाडकी बहीण पात्र आहे का अपात्र आहे सांगण्यातही आलं नाही. आता त्यांनाही बिचाऱ्यांना प्रश्न पडलाय की आम्ही पात्र का अपात्र? आमचा हप्ता रोखला का काय झालं? आणि लाडकी बहिणीचा हप्त्यासाठी तुम्ही चेकिंगसाठी अंगणवाडी सेविकासुद्धा आल्या नाही. नेमकं आमच्यासोबत होतंय का हे आम्हाला क्लेरिफिकेशन द्या. आणि यानंतर मात्र शासनाला अहवाल. बघा शासनाला अहवाल काय आहे? महिला बाल कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मराठवाड्यातील हा सर्व्हे शासनाकडे सादर केला असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर होणार आहे. आता व्हिडिओ मोठा नाही व्हायला पाहिजे. हा निर्णय जे आहे आपल्याला समजतं की शासनाच्या हाती सुपूर्द केला आहे. बघा काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो की अंगणवाडी सेविकांनी जे आहे मराठवाड्यातील हा निर्णय जे आहे आता प्रत्येक ठिकाणी असंच जाईल. मी असं वेगवेगळं जाणार नाही. आता 1,25,000 ज्या लाडक्या बहिणी आहेत या अपात्रतेच्या म्हणजेच उंबरवठ्यावरच आहेत. त्याच्यात प्रामुख्याने कारण काय होतं? एका घरात दोघं जण यासोबतच ITR भरणारे, यासोबतच मात्र पत्त्यावर सापडणारे, यासोबतच अशा काही लाडक्या बहिणी आहेत त्यांनी आणखीनही अंगणवाडी सेविकांना फेस केला नाही. जर कोणी अंगणवाडी सेविका बघत असेल हा व्हिडिओ तर त्यांना हात जोडून विनंती आहे की अशा लाडक्या बहिणींचं काय आहे ज्यांच्याकडे अजूनही तुम्ही पोहोचले नाहीत. आता तुम्ही सांगाल मला की यादी आली नाही. तर मग मात्र सरकार काय आदेश देत आहे तुम्हाला? अजून किती दिवस सर्व्हे करायला सांगितलं आहे? अजून किती दिवस सर्व्हे करायचा आहे? तुमची यादी किती % पूर्ण झालेली आहे? शेवटची डेडलाईन काय आहे? एखाद्या तरी अंगणवाडी सेविकाने हा व्हिडिओ पाहिला तर कमेंटमध्ये नक्की सांगावे. कारण आमच्या बिचाऱ्या लाडक्या बहिणींचा काही संभ्रम असतात ते मिटून जातील आणि यानंतर मात्र लाडक्या बहिणींना जे आहे थोडीशी तरी शांती भेटेल की याची डेडलाईन काय आहे? सरकार अजून काय काय सांगत आहे? किती दिवस हा प्रोजेक्ट चालणार आहे? तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून सांगत आहात? तुमच्या हातातले किती नाव होते आणि किती पूर्ण झाले? यानंतर मात्र तुम्ही जर अशी काही माहिती थोडीशी सांगू शकलात तर ती कमेंट मी पिन करेल म्हणजे सर्वांपर्यंत पोहोचेल आणि अशा पद्धतीने जे आहे बाकीच्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ मार्फत जे आहे तुमच्या मार्फत माहिती भेटेल की काय महाराष्ट्रात सध्या चालू आहे. प्रगतीपथावर जे तुमची तपासणी होती ती थांबली का सुरू आहे? सर्व्हे करण्याचे तुमचे आदेश सध्या शांत आहेत का चालू आहेत? आणि यानंतर मात्र ह्या सगळ्या गोष्टीला जे आहे आपल्याला लाडक्या बहिणींना जे आहे दाखवता येईल. तर लाडक्या बहिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहिती नवीन अपडेट